मी अत्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा मावळा आहे. तुम्हाला सांगतो, माझं दैवत म्हणून त्या महाराजांकडे बघून मी त्यांच्या पायाला हात लावूनच घराच्या बाहेर पडतो. मी देवाऱ्याचे दर्शन घेतो महाराजांचं. त्यांची जी सगळी राजकीय किंवा जीवनातली जी रणनीती आहे ही सगळी मी अनुभवलेली आहे. मी 12 पुस्तकं वाचलेली आहेत. तुम्हाला सांगतो, सगळं महाराजांचं प्रत्येक गोष्ट ना गोष्ट, आणि त्याच्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट मी माझे गुरु किंवा दैवत सगळं त्यांना मानून मी राजकारणातले धडे घेतो. सगळ्या गोष्टीचं बारकाईनं अनुकरण करून राजकारण करतो. म्हणून टिकलोय आणि म्हणून जिवंत आहे तुम्हाला सांगतो. आणि म्हणून आर्थिक दृष्ट्या मजबूत आहे. म्हणून आर्थिक दृष्ट्या पण मजबूत आहे. तुम्हाला मी खरं सांगतो, आणि तुम्हाला आज पण मी सांगतो, उद्या पण सांगतो, जोपर्यंत मी हाय तिथं इथं ह्या तालुक्याच्या सरीपाटावरती, जसं छत्रपती शिवरायांनी एकही किल्ला स्वतःच्या मालकीचा गृहीत धरला नाही. जेवढा खजिना होता तो कधीही महाराजांनी स्वतःची प्रॉपर्टी म्हणून मानला नाही. तसं माझी पण जेवढी प्रॉपर्टी असेल ना, फक्त रणजितला 20 एकर काय खेड्यापाड्यातला असू द्या, रणवीरला, आणि एक एक छोटा छोटा व्यवसाय, एवढं जर त्या पोरांसाठी सोडलं, अख्खी इस्टेट ह्या आपल्या पार्टीसाठी जाऊ द्या, मी ह्यांच्या बापाला पण भेट नाही. ज्या माझ्या राजाचं अनुकरण आहे ना तीच करणार आहे. तुम्ही अजिबात म्हण नका की राजभाऊचे हिथं प्लॉट आहे तिथं प्लॉट आहे. अरे ही तर तुमची खरी तुमची नीटनेटकी करणारी माझी ही आहे ना ताकद. नाहीतर तुम्ही मला काय केलं असतं, कुठं तर मला खारमुरीचाच गाडा लावून दिला असता ना तुम्ही. तुम्हाला जाहीरपणाने सांगतो, मी आज का बोललो की माझ्याबद्दल विधानसभेतला अपप्रचार केला. आज का गरीबाची पोरं बिचारी ताठमानानं चालतात, आणि कोण घेऊन जातो समोर करदोडा सुद्धा तोडून टाकतात. येताना पण कोण येत नाही, जाताना त्याची जाणीव नाही का मला. त्याच्यामुळे आपल्या महाराजांनी कधी म्हणलं का एका किल्ल्याला नाव आहे का महाराजांचं. आणि मी महाराजाचा लय येडा मावळा आहे तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळं महाराजांकडे बघून मी ही राजकारणाची धडी शिकलेलो आहे. माझं गुरुवर्य तेच आहे, माझं दैवत तेच आहे. कशा पद्धतीनं महाराजांनी जीवनामध्ये सगळ्याच गोष्टीला तोंड दिलं, ह्याचं जर आपण वाचन केलं तर लक्षात येतं की कसं जीवनामध्ये जीवन जगायचं. त्याच्यामुळं मी अत्यंत सुरक्षित, सगळ्याला व्यवस्थित, जसं त्यांनी स्वराज्याचं रक्षण करण्याकरता प्रत्येक टेक्निक वापरत होते, बहिर्जी नायकांच्या माध्यमातून कशी माहिती गोळा करायची. आता तुम्हाला सांगतो, प्रत्येक खबर कशी माझ्यापाशी येते, कशी येते, टाचणी पडली तरी मला कळती. कशी कळती का नाही तुम्ही सांगा. सगळ्याचं भविष्य सांगतो बसलं. का कळतंय हे सगळं मी त्यांचं जे वाचन केलं, महाराजांनी नेमकं काय काय केलं हे मी माझ्या मनामध्ये साठवून ठेवलं, आणि त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी मी इथं करतो. म्हणून मी सुरक्षित आहे मित्रांनो. बाकी काय दुसरं नाही तर महागच माझा कार्यक्रम झाला असता. त्याच्यामुळे तुम्ही निश्चित राहा, कुणीही काळजी करू नका. फक्त रिझल्ट चांगला द्या. बाकीचं ह्या तुमच्या साध्या मावळ्यावरती सोपवा. बाकीचं मी आहे सगळं.